मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. सभ्य स्त्री पुरुष हो, आपल्या कंपनीच्या 20व्या सर्वसाधारण सभेत आपले स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. 31 डिसेंबर 1985 तसेच हिशेब तपासलेल्या हिशेबाचे निवेदन आपणास मिळाले असेलच आणि संचालकांचा अहवाल आपण वाचला असेलच असे मी आपल्या परवानगीने गृहीत धरून चालतो. चालू साली मुख्यतः कच्चा मालाच्या वाढणाऱ्या किमती, कामगाराचे सुधारित वेतन आणि इतर खर्चामध्ये भरमसाठ वाढ या कारणामुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. उद्योगधंद्यातील वाढणारी तीव्र स्पर्धा व बाजारपेठेत दिवसेंदिवस उत्पादक वस्तूंसाठी जाहिरातीसाठी 25% खर्च करण्याची व उत्तेजन देण्यासाठी गरज भासली. परिच्छेद. संचालक मंडळाने वेळोवेळी बदललेल्या धोरणामुळेच वाटाघाटीमध्ये ओढाताण न करता कामगाराच्या होणाऱ्या संपास वेळीच उपाययोजना केल्यामुळे उत्पादनात 15% वाढ झाली. कंपनीने आता पावेतो पुष्कळच प्रगती केली आहे. कंपनीने आखलेल्या औद्योगिक धोरणांच्या अंमलबजावणीसाठी जलद गतीने प्रगती केली आहे. यासंबंधीच्या धोरणाबाबत वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारण्यात आला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. परिच्छेद. 1985 साली कंपनीची परिस्थिती म्हणावी तितकी समाधानकारक नाही. कच्च्या मालाच्या किमती, सुधारित वेतन, विजेचे वाढते दर, कामकाजाचे खर्च व घसारा याची तरतूद केल्यानंतर कंपनीला जास्त नफा मिळाला नाही. परंतु कंपनीची परिस्थिती समाधानकारक आहे हे मान्य कराल अशी मी आशा करतो. परिच्छेद. कंपनीच्या अधिकारवर्गाचे, कर्मचाऱ्याचे व कामगार संघटनेचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. त्याबद्दल मी माझ्या सहकार्याचा अत्यंत ऋणी आहे. आपण जो माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो व मला असाच पाठिंबा मिळत राहील अशी अपेक्षा करतो.